करून न्यूझीलंडवरनं आज आलेले आहेत तिकडे आणि आपण त्यांना छान छान प्रश्न विचारणार आहोत. अलीकडेच त्यांनी त्यांची PhD पूर्ण केली. मिलिंदची आणि माझी ओळख जुनी कॉलेजची आणि आत्तापर्यंत मी त्याला एक फार्मसिस्ट म्हणून ओळखत होतो. न्यूझीलंडला गेल्यापासून ते प्रोफेसर म्हणून तिकडे युनिव्हर्सिटी ऑफ ऑकलंड इथे शिकवत होता आणि आता रिसेंटली त्याने PhD पूर्ण केलेली आहे. मलाही ठाऊक नाही त्याने PhD कशात केलेली आहे, त्यामुळे माझी क्युरिओसिटी आहे की त्याने काय विषयात PhD केली आणि त्याचा प्रवास कसा होता PhDचा. तर दोन गोष्टी सांगणार मी वेगळ्या, कारण मुलं बसलीत म्हणून त्यांच्यासाठी एक आणि बाकीच्या लोकांसाठी. एक तर माझा टॉपिक काय आणि माझी जर्नी. आय थिंक त्यांच्यासाठी माझी जर्नी जास्त महत्त्वाची आहे टॉपिकपेक्षा. तर माझा टॉपिक होता एम्पॉवरमेंट. एम्पॉवरमेंटला संस्कृतमध्ये शब्द आहे पण मराठी शब्द नाही आहे, हिंदीमध्ये आहे. प्रल्लभ होना, प्रल्लभ होना आणि आत्मनिर्भरता ह्या दोघांचं जर कॉम्बिनेशन केलं तुम्ही तर एम्पॉवरमेंटला एक एक्झॅक्ट टर्मिनॉलॉजी सापडते. पण मला मी खूप शोधली पण हिंदीमध्ये सक्षमीकरण. हां, हे दोन्ही ॲक्च्युली संस्कृत/हिंदी वर्ड्स आहेत, प्रल्लभ होना और आत्मनिर्भरता. तर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे एम्पॉवरमेंट. पण मराठी शब्द नाही आहे, विच आय एम व्हेरी सरप्राईज की मराठीमध्ये ह्या टॉपिकला शब्द नाही आहे. तर जर्नी अशी की सगळ्यांना वाटतं PhD केलं, 2-4-5 वर्ष केलं, खूप डिफिकल्ट काम असं लोकांना वाटतं. मला तेव्हा वाटायचं जेव्हा मी सुरुवात केली होती, आता नाही वाटत. इन द सेन्स लोक म्हणतात काय तू केलं म्हणून केलं, त्याला काय टॉपिक चूज करायचा त्याच्यापासून सुरुवात होते ना. आणि तो टॉपिक माझ्यासाठी महत्त्वाचा असा होता की मी मास्टर्स केलं त्याच्या आधी आणि माझ्या मास्टर्सच्या थिसिसमध्ये एक फाइंडिंग माझं असं होतं की बाकी सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत माणसाच्या आयुष्यामध्ये, पण एम्पॉवर्ड होणं जास्त महत्त्वाचं आहे स्वतःसाठी, आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी आणि ओव्हरऑल सगळ्या सोसायटीसाठी पण. तर तो टॉपिक मी खूप वेळ विचार केला, वाचन केलं त्याच्यावरती आणि मग सुपरवायझरशी डिस्कस केलं की मी हा टॉपिक घेऊ का. तर तो म्हणाला की टॉपिक तुझा आहे, तू काम सुरू कर, काय त्याचं करायचं हे मी तुला सांगेन. ठीक आहे. कोणाला काही माहीत नसतं खरं सांगायचं तर. मला, त्याला, युनिव्हर्सिटीला कुणालाही माहीत नसतं की आउटकम काय होणार आहे. जेव्हा तो थिसिस फायनली छापला जातो, माझा ऑलमोस्ट 300 पानाचा आहे, तो पहिली 30 पानं लिहायला 1-1.5 वर्ष लागली. कारण तुम्ही वाचत असता, विचार करत असता, लोकांना विचारत असता तू काय केलं बाबा. बरोबरचे PhD स्टुडंट भेटतात ना, युजलेस असतं त्यांच्याशी बोलणं. तू काय करतो, काहीतरी बोलतेस काय, अरे मी हे करतोय, झालं वाटलं आपल्याला काय माहिती. तू काय करतो, मी हे करतोय. पण सगळ्यांची जर्नी सारखी चाललेली असते. ते तर एक असतं टॉपिकवरती काम करणं, एक असतं त्याच्यासाठी अशी सिच्युएशन शोधणं ज्याच्यामध्ये हा टॉपिक तुम्हाला शोधता येईल की काय चाललंय. आणि तिसरी गोष्ट त्याच्यावर लिहिणं इज इवन मोर डिफिकल्ट, कारण त्या गोष्टीला खूप वेळ लागतो आणि त्या गोष्टीला खूप पेशन्स लागतो. जे लेखक असतात ना, ते बसल्या बसल्या 200-400 पानं लिहून टाकतात, कारण त्यांना देवाची गिफ्ट असते. आपल्या एका लोकांना ज्यांना लिहिता येत नाही ना, खूप डिफिकल्ट काम असतं ते, की बसून लिहायचं 300 पानं इज नॉट इझी. दॅट इज द हार्डेस्ट पार्ट ऑफ डुईंग अ PhD. म्हणून लोक जेव्हा म्हणतात की PhD कठीण असतं, नाही, लिहिणं कठीण असतं. PhD कठीण नसते. तुमचं सगळं काम डोक्यात चालतं, तुमचं सगळं अभ्यास डोक्यात चालतो, पण ते लिहायला बसलं की मग लिहायचं काय. 2-4 पानं लिहून झाले की ब्रेन थकतो आपला. पत्रसो आपण किती लिहितो, 8-10 पानं लिहितो ना. 10 पानं लिहिली की मग पुढे काय करायचं, तेव्हा गाईड लागतं की नाही. आता तू ह्या एक विचार एक्सप्रेस केलायस ना, आता दुसरा विचार कर, मग त्याला आण, मग तिसरा विचार कर, मग त्याला आण. मग अशी ती चेन रिॲक्शन सुरू होते. आणि सगळं लिहून झाल्यावर मग ते म्हणतात सगळं चांगलं लिहिलं आहे, पण आता एक काम कर, आता उलटं लिह, बॅक टू फ्रंटली. कारण आपण ना प्रॉब्लेम शोधतो, सोल्युशन काढतो आणि मग त्याच्याबद्दल लिहितो. ते म्हणतात नाही, सोल्युशन सांगायचं, मग काय करायचं सांगायचं आणि प्रॉब्लेम काय होता सांगायचं.
अनफॉर्च्युनेटली अकॅडमियामध्ये असं चालतं, म्हणून तुमच्या सगळ्या असाइनमेंट्स कठीण असतात. मला माहिती आहे, कारण मी असाइनमेंट लिहितो मुलांसाठी आणि त्यांना ही प्रोसेस एक्सप्लेन करतो की जी मी PhDला केली आहे तीच तुम्ही अंडर ग्रॅज्युएटला करता, तीच तुम्ही ग्रॅज्युएटला करता, तीच तुम्ही शाळेमध्ये पण करता. पण हे आपल्याला सांगत नाही कोणी कधी की द प्रॉब्लेम इज नॉट इम्पॉर्टंट, द प्रोसेस इज ऑलवेज इम्पॉर्टंट. म्हणून जी लोक मॅथ्स करतात ना, की त्यांना मॅथ्स आवडतं, त्यांचं लॉजिकल थिंकिंग खूप चांगलं असतं. का? कारण त्या लोकांना एक प्रोसेस असते दिलेली आणि त्यांना ती सेट प्रोसेस असते. मॅथ्समध्ये देयर इज ओनली वन आन्सर विच इज राईट. यू कांट से हे आन्सर आहे आणि हे घ्या म्हणून. सो इफ यू लीव मॅथ्स असाइड, एव्हरीबडी डझंट अंडरस्टँड दॅट प्रोसेस. ते मी शिकलो त्या याच्यामध्ये की एक आपला एक अप्रोच असतो प्रत्येक गोष्टीकडे. दुसरी गोष्ट, माझा एक सुपरवायझर पहिले 1.5 वर्ष होता पुरुष, तो आजारी झाला म्हणून 6 महिने तो हॉस्पिटलमध्ये होता, मला काही नाही करता आलं. तर दॅट वॉज द हार्डेस्ट पार्ट की वेन नोबडी इज वॉचिंग यू, यू डोंट डू एनिथिंग. लहान मुलासारखं असतं ना, बघत नाही ना कोण, मग झोपतो मी, त्याच्याला अभ्यास करा. खरं होतं रे तसं, ते काय बघत नाही ना कोणी, मग कशाला काम करा. पण देन यू हॅव टू टेल युअर सेल्फ की नाही आपण स्वतः जबाबदारी घेतली ना, मग आपण करायला पाहिजे असं ते देन यू स्टार्ट डुईंग इट. पण दॅट प्रोसेस ऑफ नॉट बिंग गायडेड, नॉट बिंग लुक्ड ॲट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण त्यात लक्षात येतं की माझी PhD माझी आहे, बाकीच्या लोकांची गरज नाही आहे. आणि ते मला कळलं की तुम्ही सुपरवायझर्स आहात नाही आहात, युनिव्हर्सिटी आहे नाही आहे, मला काही फरक पडत नाही. माझा एक पाथ आहे आणि मी त्या पाथवरती चालत राहणार आहे शेवटपर्यंत आणि आय विल गेट टू द एंड. सो हे झालं जर्नीबद्दल माझ्या, की द होल द डिफिकल्टी ऑफ द जर्नी. आणि मग द लास्ट पार्ट ऑफ द जर्नी इज की लिहून झाल्यावर सगळं मग आपण स्वतःच लिहिलेलं वाचतो. ते पहिले मी 6 चॅप्टर्स लिहिले, त्यातले पहिले 2 चॅप्टर्स पहिल्या 2 वर्षात लिहून झाले होते. मग पुढच्या 2 वर्षात पुढचे चॅप्टर्स लिहिले, 5व्या वर्षात शेवटचे 3 लिहिले. ते सगळं लिहून झाल्यावर ना पहिला चॅप्टर तुम्ही वाचताना म्हणतात काय सगळं गोड कंबाल लिहिले आपण, त्याला कचरा, त्याचं काय करायचं, डझंट मेक सेन्स एनीमोर. तर ते लिटरली स्क्रॅप केलं मी सगळं. 70-80 पानं लिहिलेली. तो सुपरवायझर मला खूप चांगलं आहे रे, फाईल ठेवून दे, आपण टाकून दे नंतर. तर ते स्क्रॅप केलं आणि परत जाऊन घ्यायचं सुरुवातीपासनं. पण ते सोपं होतं कारण तुम्हाला माहिती आहे एंड काय आहे ना, पिक्चरसारखं आहे, एंड माहिती आहे ना, मग हिरो त्यांचं पुढे काय होतं ठरवून घेऊ आपण, असं मग ते लिहायला सुरुवात करायची. तर ते केलं, मग ते फास्ट झालं. किती झालं लिहिले? 3 महिन्यात झालं लिहून. ते 3 महिन्यात मी लिहून काढलं. आई आल्या होत्या न्यूझीलंडमध्ये. आई फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये का कधीतरी गेल्या, 16 फेब्रुवारीला परत गेल्या आणि मी 16 एप्रिल का 1 मेला माझं लिहून चालू होतं सगळं. ते असताना मी काही काम नाही केलं. म्हटलं आता पाहुणे आलेत ना, सुट्टी, लिहायचं नाही अजिबात. पण त्या गेल्या दुसऱ्या दिवशी मी सकाळी म्हटलं लिहिलेलं आता मी राहायला बसणार. आई नाही आहेत, कोण नाही, काकासाठी गेलेले, मी लिहिणार होता. 1 मेला ते सगळं रिवाईज लिहून झालं होतं. लिटरली जून एंडपर्यंत बाकी सगळं लिहून झालं होतं. इट्स अमेझिंग. तुमचा ब्रेन ना असा खूप साऱ्या गोष्टी घेत असतो. पण विचारलं कोणी काय करतोयस, उद्या येऊन विचार, असं टू डिफिकल्ट टू से राईट नाव. पण ते एकदा बाहेर पडायला लागलं ना, त्याचं धडाधड बाहेर पडतो ते सगळं. अँड देन एव्हरीथिंग मेक सेन्स, बॅक टू फ्रंट, सगळं वाचलं तेव्हा सगळं ठीक आहे. तर ते दॅट इज दी अदर थिंग कीप इन माइंड. मी सगळ्या माझ्या मुलांना क्लासमध्ये सांगतो आणि आता माझ्याकडे इनफ एव्हिडन्स पण आहे की पूर्वी आम्हाला मास्तर कधीतरी म्हणायचे की अभ्यास करताना कंटाळा आला तर झोप काढा. झोप काढा मास्तर म्हणतो म्हणजे काय, हे खरं आहे ॲक्च्युली. आमचे सर पण म्हणायचे, खरी गोष्ट आहे ही. आता त्यांनी बायोलॉजिकली प्रूव्ह केलंय, तुम्ही झोपल्यावरती जेवढी इन्फॉर्मेशन प्रोसेस, 10वीची पोरं ऐकू नका. नाही ऐका, खरंच ऐका. तुम्ही झोपल्यावर जेवढी प्रोसेस करताना इन्फॉर्मेशन तेवढी जागेपणी करूच शकत नाही. कारण जागेपणी 80% ब्रेन तुमची बॉडी रन करण्याकडे फोकस करतो. 20% ब्रेन फक्त बाकीच्या प्रोसेस, ज्याला आम्ही लॉजिको डिडक्टिव्ह प्रोसेसेस म्हणतो, त्या प्रोसेसवरती फोकस तुमचा 20% असतो. तुम्ही झोपलात की 20% ब्रेन बॉडीकडे लक्ष देत असतो, उरलेला 80% ब्रेन रिकामा बसलेला असतो. दॅट इज द टाइम इट स्टार्ट्स टू पुट थिंग्स टुगेदर. की मला काल काय वाचलं होतं, टीचरनी काय सांगितलं होतं, मी झोपताना काय वाचलं होतं, दिस ऑल स्टार्ट. तर त्याला ॲक्च्युली आता त्यांनी बायोलॉजिकली प्रूव्ह केलं की देर इज अ कॅटाबॉलिक प्रोसेस. कॅटाबॉलिक इज बेसिकली तुम्ही ब्रेकडाऊन करता तुमची एनर्जी बॅकअप प्रोसेस आणि वापरता बॉडीसाठी जागे असताना. आणि
झोपला की ते मेटा अनालिसिस सुरू होतं की बॉडी बेसिकली रिकवर करायचा प्रयत्न करते. त्या रिकव्हरीच्या प्रोसेसमध्ये नॉट ओनली युअर मसल्स रिलॅक्स but your brain also relax and stores and processes information 3 times faster than otherwise. सो मी मुलांना वर्गात जाऊन सांगतो उगाच रात्र जागून अभ्यास करू नका, त्याच्याशी झोप काढा. हां माझं झोप काढायला सांगतो आम्हाला, म्हटलं खरंच सांगतो. सो ते मला स्वतः लक्षात आलं. तर लिलिया कित्येकदा घरी यायची आणि मी झोपलो, हा झोपलाय काय नीट का नाही आहे. मी तुला शेवटी व्हिडिओ दाखवला टेड टॉक आहे बघ, झोपलं की काम चांगलं होतं. हा कधीही झोपतो, पण तसं होतं कारण माझा ना मला लक्षात आलं माझा ब्रेन ऍक्च्युली ओव्हर. ब्रेकफास्ट केल्यावर आता मी झोपतो जरा. मी झोपायचो, मी 10 वाजता झोपायचो परत, कारण माझा ब्रेन ऍक्च्युली ओव्हरहीट व्हायचा वेअर आय कुडंट थिंक लॉजिकली एनीमोर. आणि मी शेवटी बोललं नाही मी झोपणार, आय हॅव इनफ एव्हिडन्स, मी झोपणार. तर ते झालं. द मोर ब्रेक्स आय टूक द फास्टर आय वॉज एबल टू राईट. तर ते मी आता सो फॉर मी दॅट जर्नी ऑफ गोईंग थ्रू ऑल दिस नाव, त्याच्यामुळे आता माझ्याकडे जेव्हा मुलं मास्टर्सशी येतात सध्या ॲडवाईससाठी, मी त्यांना म्हणतो तुमचा टॉपिक आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या सेकंडरी, वी कॅन ऑलवेज डील विथ इट. लर्न अबाउट द प्रोसेस फर्स्ट, दी आउटकम विल हॅपन नॅचरली. पण हे अनफॉर्च्युनेटली कोण सांगत नाही आपल्याला, मलाही नाही सांगितलं कोणी. पण आता मला स्वतःला लक्षात आलं की ही प्रोसेस आहे. तर मी माझ्या सुपरवायझरला म्हटलं की हे सगळं असं असं झालं. जॉन एटझेल म्हणून माझा एक अमेरिकन सुपरवायझर आहे आता, आणि त्याला म्हटलं जॉन असं सगळं झालं, हसतो. तुला हसतो का, मला माहिती आहे, पण आता मला का नाही सांगितलं. आता सेल्फ डिस्कवरी पण एक प्रोसेस असते रे, म्हणून तुला नाही सांगितलं असं. सो दॅट इज द पार्ट ऑफ दिस. द लास्ट थिंग आय वुड लाईक टू से अबाउट माय जर्नी इज, मला दादाने एक गोष्ट सांगितली होती की PhD करणारा माणूस, ओके, PhD करायच्या आधी होपफुल माणूस ज्याला करायची, ज्यांनी ॲक्च्युली केली आहे, आणि संपल्यानंतरचा माणूस, याच्यात काय फरक असतो. मला दादांनी एकदा 2 मिनिटात सांगितलं होतं की तुझा आयुष्याकडचा बाकी सगळ्या गोष्टींकडे बघायचा अप्रोच पण कम्प्लिटली बदलतो आणि बदलेल, विच इज व्हेरी ट्रू. नाव आय कॅन ॲक्च्युली से दॅट की दादांचं जे वाक्य ते होतं ते माझं, आय डिडंट बिलीव्ह इट ऑन द फेस व्हॅल्यू ऑफ इट. ॲज ए काय दादा बोलता तुम्ही, तू ऐक माझं की असं होणार आहे. आता मी गेलेलं म्हटलं की नाव आय ॲक्च्युली बिलीव्ह इजंट इट, की आता मला ऑफिसमध्ये कुठलंही काम दिलं, कुठल्याही वर्गाला जाऊन शिकवायला सांगितलं, आय लिटरली स्पेंड 30 seconds इन माय हेड की काय करायचं आहे, ठीक आहे चला जाऊन शिकतो. नथिंग इज अ चॅलेंज एनी मोर. पर्टिक्युलरली माझ्या कामामध्ये रिसर्च करा, लिहायचं म्हणा किंवा शिकवायचं म्हणा, अजिबात चॅलेंजिंग वाटत नाही. आणि कुठल्याही लेवलला, मग तो समोरचा मुलगा 16 वर्षाचा असो, 26चा असो किंवा 66चा असो, आय कॅन स्टील टीच यू समथिंग. तेवढी तयारी झालेली आहे. तर तो अप्रोच. आणि दुसरी गोष्ट माणसाला शिकवते PhD इज, आपण नेहमी सगळ्यांना म्हणतो ना की थोडंसं हंबल व्हा तुम्ही आयुष्यामध्ये, त्यांना थोडंसं प्रेमाने घ्या, ते PhD शिकवते. तुम्ही जर प्रेमाने नाही घेतलं स्वतःकडे, लोकांकडे, प्रोसेसकडे, तर या गोष्टी कधी होत नाहीत. मी वायकेट युनिव्हर्सिटीमधून पास झालो, पण न्यूझीलंडमध्ये 100 मुलं जेव्हा PhD सुरू करतात, फक्त 32 मुलं ॲक्च्युली कम्प्लीट करतात प्रोसेस. हा आमच्याकडे रिसर्च आहे ऑलरेडी की ओनली 32 kids ॲक्च्युली गेट टू द प्रोसेस. त्या 32 मध्ये सुद्धा ऑलमोस्ट 8 ते 9 मुलं शेवटच्या चॅप्टरला येतात आणि लिहित नाही आणि बसून राहतात त्याच्यावर. दॅट इज द वर्स्ट थिंग टू हॅपन, की तुम्ही 5 वर्ष आयुष्याची दिली आणि त्याला ABD म्हणतो, ऑल बट डेझर्टेशन. बाकी सगळं काम झालेलं आहे, शेवटच्या चॅप्टरचं प्रस्तावना लिहिलेली आहे, पण चॅप्टर नाही लिहिलेलं. तर अशी मुलं आहेत रे, आणि ती अशी ना फिरत असतात सैरावरा, दाढी बिडी वाढवून अशी फिरत असतात. अरे बाबा लिही, अरे त्यांच्या मागे मी नाही, पण बरीच मोठी दाढी असते त्यांची आणि ते लांब लांब केस पण असतात. तर त्यांच्या मागे लागायचं काम पण आम्ही आजकाल करायला लागलोय. की काय प्रॉब्लेम, काय प्रॉब्लेम काही नसतो, भीती वाटत असते की काय होईल. मी जर हे सबमिट केलं आणि समोरच्या माणसाने म्हटलं की हे काम नाही झालंय बरोबर, तर काय नाही हो, नाही म्हणेल ना तो. तुम्हाला 6 महिने मिळतात परत चेंज करायला सगळं, ती भीती जात नाही माणसाची. तर प्रेमाने वागा स्वतःशी आणि बाकीच्या लोकांची सगळ्या गोष्टी होतात. तर ते लक्षात आलं. आता माझ्या टॉपिकवरती, माझ्या टॉपिकची पण जर्नी खूप डिफिकल्ट होती अशासाठी
की तो टॉपिक मी जो घेतला होता तो कुठल्याही एका अशा पुस्तकात किंवा एका लिटरेचरमध्ये सापडला नाही. एम्पॉवरमेंट. मी टोटल जर्नीमध्ये आता रिसर्च आर्टिकल्स आम्ही खूप सारी वाचतो. ऑन अन ॲव्हरेज एक चांगलं रिसर्च आर्टिकल आम्ही माय ओल्डेस्ट आर्टिकल सायटेड इन माय वर्क इज फ्रॉम 1765. हा 70. Empowerment was a word coined by John Lithgow in 1765. So 1765 पासून मी वाचन केलेलं आहे आणि दॅट इंग्लिश इज व्हेरी डिफिकल्ट टू रीड. तर त्याचं एक ॲनोटेड इंग्लिशचं बुक आहे ते वाचलं मी, कारण ते इंग्लिश वाचता येत नाही आपल्याला आणि कळत पण नाही ॲक्च्युली काय चाललं. तर त्यांनी डॉकयार्डमध्ये काम करणारे जे मजूर असतात त्यांना जर प्रेमाने वागवलं तर त्यांची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढेल हा कन्सेप्ट त्यांनी एम्पॉवरमेंटमध्ये वापरला होता. मग सिंगल मदर्स विथ किड्स, आफ्रिकन अमेरिकन मूवमेंट, सफरेज मूवमेंट, त्याच्यानंतर बायकांची एम्पॉवरमेंट, ह्या सगळ्या खूप अशा वेगवेगळ्या फेमिनिझम आहे. फेमिनिझम वॉज अ बिग टॉपिक एट वन पॉईंट ऑफ टाईम. ह्या सगळ्यांनी एम्पॉवरमेंटमध्ये काम केलेलं आहे. तर मी साधारणपणे एक 350 आर्टिकल्स साईट केली आहेत, पण मी 1001 आर्टिकल्स वाचली असतील आणि एक आर्टिकल इज राउंड अबाउट 25 पेजेस लॉंग अँड इनक्रेडिबली डिफिकल्ट टू रीड अँड अबाउट 30 ऑट बुक्स आय हॅव रेड. तर ते मला दादानी सांगितलं होतं, तुझं वाचन एवढं होईल की एव्हरीथिंग विल बिकम इझी फॉर यू जस्ट बिकॉज यू रेड सो मच. ते म्हटलं ठीक आहे दादा, मी आता मग 4च पुस्तकं वाचली, पण बाय द टाइम आय गॉट टू दी एंड मी स्वतः बघितली माझं सायटेशनची लिस्ट. आपण हे सगळं वाचलं की ना माझे बॉक्सेस पडले त्याच्या घरामध्ये. यू डिड नॉट थिंक की मला हे सुरू करताना हे सगळं करावं लागणार आहे. हे जर पण सांगितलं असं नाही करायला मी काय करायचं जाऊ दे, कोण करणार आहे, पण होतं ते. तर त्या सगळ्या गोष्टी किती पुस्तकं वाचावी लागली? 30 पुस्तकं 30 पुस्तकं actual कंप्लीट size- वाचायला लागली. कंप्लीट वाचायला लागली. म्हणजे त्याचा अभ्यास करायला आणि लागली. आर्टिकल किती 2500. एक 1500 आर्टिकल. पानं म्हणतो पानं किती? आय डोंट नो पानं किती, मी मोजलीच नाहीत कधी पानं, पण एवढं वाचन झालं त्याच्यामुळे. पण मग काय होतं, सेम झोपायची आयडिया का, खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी वाचल्या ना की त्या ऑन फेस व्हॅल्यू आपल्याला कळत नाही, पण झोपलो की त्या अशा Connections होतात. आणि Link मला एक होतं. सांगितलं होतं माझ्या एका पहिल्या सुपरवायझरनी, माझ्या मास्टरच्या सुपरवायझरनी, मी जी सुरू केली ना, डोक्याशी एक हे ठेव, पॅड, नोटपॅड आणि पेन ठेवायचं आपल्याकडे, कारण 3 वाजता रात्री जाग यायची. आणि हे वाचतो होतं परवा, आणि ती त्या पुस्तकात पण त्या बाईनी म्हटलं होतं, तर ते पटकन लिहून ठेवायचं एक वाक्य की हे होतंय, हे होतंय. असं स्वतःची डायलॉग पण करायला लागतो पीएचडी करताना. तो मी ऑलमोस्ट एक 100 पानाचा केला होता. स्वतःला रोज ना नोट लिहायची, आज मी काय केलं, मला काय, कुठे मी आलोय आणि यातनं मला काय कळलंय, आणि त्याचा लिंक माझ्या आत्तापर्यंतच्या कामाशी कसा आहे तो मी माझ्या सुपरवायझरला शेअर करायचो. तर ते थँक्स टू गुगल डॉक ते शेअर्ड डॉक्युमेंट होतं. तर मी लिहायचो, सुरुवातीला तर नुसतं वाचायचा, मग त्यांनी त्याच्यावर कॉमेंट करायला सुरुवात केली की हां हे बरोबर आहे, आता आपण ह्याच्याकडे बघूया, आता आपण. सो फॉर हिम ऑल्सो दॅट प्रोसेस बिकम इझी, कारण तो आम्ही भेटायचो नाही, तो 150 मैलावर होता माझ्यापासून. आम्ही स्काईप करायचो, नंतर मी जे डॉक्युमेंट लिहायचो तो बघायचा लांबनं, आणि त्याच्यात तो स्वतः नोट्स लिहायला सुरुवात करायचा. सकाळी उठलं की मला लक्ष द्यायचं की त्यांनी अपडेट केलं आहे थोडंसं, तर माझा ब्लॅक कलरमध्ये, त्याचं ब्लू कलरमध्ये, अशी ती 100 पानाची ही आहे क्रोनॉलॉजी आमची. आणि मी तारीख टाकायचो, तारीख आणि टाईम काय लिहितोय. तर ते पण मी सगळं वाचलं. दॅट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग फॉर मी की समबडी लुकिंग ॲट युअर वर्क अँड देन सेईंग आय थिंक आपण ना टाइम वेस्ट करतोय, आपण हे करूया नको, दुसरं काहीतरी करूया, असं ते यु नो इट्स अ जर्नी फॉर हिम ऑल्सो. ऑफकोर्स माझ्या सुपरवायझरशी मी त्याचा लागलं किती वेळा? तिसऱ्यांदा. पण ते दरवर्षी येत जा. नटसम्राटचा धट्टा. नाही, एक ते झालं की फुटलं नाही आमचा लाईट. तर ते मी त्याचा 38वा स्टुडंट आहे, आणि मी झाल्यावर माझ्या पाठोपाठ 3 मुलांनी अजून केलं पीएचडी. तर आता त्याचे ऑलमोस्ट 41 स्टुडंट झालेत त्यांनी पीएचडी केलं गेल्या 20 वर्षामध्ये. दॅट गाय इज फिनॉमिनल. जॉन हेट्सेल माझा गाईड जो आहे, अमेरिकन आहे, तो सुपरफास्ट काम करतो, रे खूप सुपरफास्ट काम करतो. सो दॅट वॉज दी अदर पार्ट ऑफ दॅट प्रोसेस की सगळ्या गोष्टींना आपल्याला अशा समजत जातात, आणि जेवढी दारं उघडाल नवीन दारं उघडतात समोरची तुमची.
just keep walking through all the doors that come across to you. Very difficult journey, very interesting journey. Not for everyone. Absolutely not for everyone, I will say that. Especially when you have a 1-year-old, when you build two houses along with that, and you have full-time job. मग किती वर्षाचं सा- किती वर्ष लागली? टोटल 4.5 वर्ष लागली. त्याच्यामध्ये 1 वर्ष टाइमपास. कारण 6 महिने गाईड नव्हता आणि 6 महिने नवीन गाईड आला तेव्हा आम्ही टाइमपास केला. की काय करायचं काय करायचं. त्यांना युनिव्हर्सिटी पे करते. मला काही चार्ज नाही. आपल्याला काय कॉस्टिंग काय नसतं? मी माझी स्टँडर्ड जी वर्षाची फी असतो ती भरतो. पण गाडीचा चॉईस असतो आपल्याकडे. कधी असतो कधी नसतो. मला फॉर्च्युनेटली पहिला गाईडचा चॉईस होता. दुसरा गाईड माझा तो पहिला आजारी झाल्यामुळे युनिव्हर्सिटी दुसरा गाईड मला चॉईस दिला की हा जॉन एड्सल आहे, तो त्यांनी तुझं काम वाचलंय आतापर्यंत आणि त्याला इंटरेस्ट आहे. इनफॅक्ट तू गाईड चूज करायचं म्हणजे गाईड तुला चूज करत असतो ना. अमेरिकन सिस्टममध्ये तसं आहे. ब्रिटिश सिस्टममध्ये तुम्हाला गाईड चूज करायला सांगतात ते, कारण पण गाईडनी तू स्टुडंट म्हणून तुला ऍक्सेप्ट करायला पाहिजे. गाईड जर तुमचं नाही पटलं तर दॅट इज वन ऑफ द रिझन्स वाय PhD डोंट एव्हर फिनिश. ह्याच्यातनं मला फक्त एक पण गाईड नेसेसरी आहे. हा ह्याच्यातनं गाईड नेसेसरी आहे की तुम्ही तुमचं स्वतःचं काम केलं तर तुम्ही वावत जाता. तुम्हाला कंटेन करणं जरूर असतं. गाईड हे Control प्रोफेसर कर. असतात, असे प्रोफेसर की ज्यांनी Tripod आतापर्यंत अनेकांना PhD करण्यासाठी म्हणजे मार्गदर्शन केलंय आणि त्यांनी स्वतः ते त्या क्षेत्रातले स्कॉलर आहेत किंवा वाचक आहेत, विद्वान आहेत. तर आता मी फक्त एकच एक्झाम्पल देतो की आपल्याकडे काय होतं, म्हणजे आपल्याकडे PhDचा एक फार्स असतो इथे, म्हणजे भारतामध्ये काही युनिव्हर्सिटीजमध्ये, सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये नाही, खूप चांगल्या युनिव्हर्सिटीज पण आपल्याकडे आहेत, पण काही युनिव्हर्सिटीजमध्ये एक फार्स असतो आणि त्याच्यामध्ये मजा म्हणजे असं म्हणतात की गाईड काय करतात तर स्टुडंट्स कडनं घरची कामं करून घेतात. हो, ते मी ऐकलंय. असं ऐकलंय. माझ्या कुत्र्याला फिरवून आण. अशी कामं आणि रेडीमेड थिसिस देतात. पण म्हणून मला मिलिंदला एक प्रश्न अजून जोडून सुजितने जे विचारलं तर त्याला विचारायचं की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये म्हणजे तू युनिव्हर्सिटीज बऱ्याच बघितल्यास, एक तू न्यूझीलंडची तुझी ऑकलंड युनिव्हर्सिटी बघितलीस आणि तू PhD केलीस ती वेगळी युनिव्हर्सिटी परत होती. ती मास्टर्स केलं ती वेगळी. मास्टर्स केली ती सो वेगळी. त्याच्यामध्ये ह्या युनिव्हर्सिटीमध्ये असे वेगळे काय अनुभव तुला PhD करताना आले की जी आता जिथं मी PhD केलं जिथं मी PhD केलं ती युनिव्हर्सिटी खूप जास्त इन्क्लुसिव्ह आहे बाकीच्या. म्हणजे मी तुला असा प्रश्न थोडासा ट्विस्ट करतो की तू तुझी ऑकलंड युनिव्हर्सिटी का नाही निवडलीस किंवा अजून दुसरी ही युनिव्हर्सिटी का सिलेक्ट केलीस? माझ्या ऑकलंड युनिव्हर्सिटीमध्ये PhD ला इन अँड आउट प्रोसेस पकडलं जातं. आला, काम केलं, गेला, हा म्हणजे चुलीत full-time- गेला, असं आहे अप्रोच. वायकॅटो तसं नाही आहे. वायकॅटो छोट्या गावामध्ये असल्यामुळे, ती कॉलेज टाउन युनिव्हर्सिटी असल्यामुळे खूप लोक प्रेमाने वागतात, लोक ओळखतात तुम्हाला. तुम्ही कॅम्पसमध्ये गेलात की लोक, अरे तू आलास, ये चल आपण गप्पा मारू, जेवायला जाऊ, असं खूप वेगळा फील आहे कॉलेज टाउन युनिव्हर्सिटीचा. मोठ्या शहरामधल्या युनिव्हर्सिटीमध्ये इतकी मुलं असतात, कुणाला वेळ नसतो कोणासाठी. तो स्मॉल टाउन वर्सेस बिग टाउनचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम होता. सो मला अजूनही चॉईस दिला कुठे करशील, आय विल ऑलवेज गो टू वायकॅटो. ओके, दॅट इज अ रिझन की तुम्हाला कोणी पर्सनल अटेन्शन देणार असते. Topic also. आणि माझा टॉपिक साठी मला ऑफरमध्ये माणूस मिळाला नाही. इट वॉज सो डिफिकल्ट. दे सेड नाही, आम्ही नाही करणार आहे. यू फाइंड समबडी हू कॅन. सो म्हणजे त्यांनी वेळ पण दिला पाहिजे, तो त्या विषयातला तज्ञ पण त्यांना असला पाहिजे. जमलं नाही. जॉनला जमलं. जॉनचा CV मी बघितल्यावर म्हटलं ह्या माणसाला माझा टॉपिक म्हणजे गिल्ली दंडा आहे यासाठी, त्याच्यासाठी, विच वॉज ट्रू. त्याच्यासाठी नथिंग इज अ चॅलेंज एनिमोर. तो बाय द वे तो युनिव्हर्सिटी ऑफ न्यू मेक्सिकोचा आहे. तो त्यांचा डीन होता. तिथून तो सोडून आता न्यूझीलंडला आलाय क्वाइट लाईफसाठी. सो So lucky, I would आय एम say. व्हेरी इन्क्रेडिबली लकी टू फाइंड जॉन एज अ सुपरवायझर. ॲब्सोल्युटली. कारण एवढी पहुची हस्ती छोट्याशा गावामध्ये येऊन लपून बसला एका कोपऱ्यामध्ये आणि बीचवरती राहतो रोज सकाळी सर्फिंग करतो. Oh, wow. हा, ते अट्रॅक्शन आहे त्या माणसाचं. He's 57 Yeah. and तो रोज surfing करतो. रोज सर्फिंग करतो. असा सडपात 6 फूट 2 उंच म्हणजे नंदू सारखा. आणि इन्क्रेडिबली जनरस मॅन.
दॅट इज का नंदूपेक्षा लहान आहे 57 म्हणजे बरं आम्हाला अजून एक कुतूहल आहे. माझा ग्लास मी जे ओळखतो तुला 12वी करून बी फार्म केलास, बी फार्म करून न्यूझीलंडला गेलास. प्रोफेसर कसा झाला जर्नी ऑफ सेल्फ आणि डिस्कवरी. न्यूझीलंडला कसा गेलास? नाही, न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियाला होतो, दुसरी कंट्री कुठली बघायची म्हणून न्यूझीलंडचा चॉईस केला, तेव्हा गेलो तिकडे. बट मोर Plan was आधी न्यूझीलंड बघायचं 2-3 वर्ष आणि मग ऑस्ट्रेलियाला जायचं परत. That was the plan. दॅट वॉज अ प्लॅन. दॅट नेव्हर हॅपन. न्यूझीलंड खूप आवडलं. इतकं आवडलं की से गोली मारा ऑस्ट्रेलिया कोण जायगा असं आम्ही असं असं झालं म्हणतो अजून सोडू नका नाही, आज नाही सोडलं. तो नाही सुटलाय. सो दॅट वॉज द इंटेन्शन. पण का शिकवतो त्याचं एक सोपं उत्तर आहे, DNA मध्ये आहे माझ्या. आय हॅव फॅमिली, आईच्या साईडला आय हॅव फॅमिली हू हॅज नथिंग बट डन टीचिंग ऑल देअर लाईफ. आजोबा HSC बोर्डाचे हे होते, चेअरमन होते तेव्हा. बालभारती जे होतं पूर्वी, आता ते HSC बोर्ड आहे. सहस्रबुद्धे आजोबा चेअरमन होते. मावशी गरवारे कॉलेजची प्रिन्सिपल होती. छोटी मावशी MBLUची प्रिन्सिपल होती. आई शिकवायची पाला कॉलेजला. मामा IITचा डिरेक्टर होता. सो टीचिंग इज इन अ ब्लड, यु नो, अँड दॅट इज व्हॉट हॅपन्स इव्हेंच्युअली. तुम्हाला काय आवडतं हे मिलिंदच्या आईने मला आणि सुजितला आणि लिलियाला तिघांना शिकवलंय. तुम्हाला काय आवडतं ना हे शोधण्यातच माणसाची 20-25 वर्ष जातात. असं झालं सुरुवातीला लुकिंग फॉर अ जॉब. त्याला ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली, शिकवायची ऑपॉर्च्युनिटी मिळाली. त्याला 2 ऑप्शन्स होते, इधर कॅरी ऑन विथ व्हॉट यू डन आणि हे. तर मला आता नवीन मिळतंय तर करून बघतो. मी म्हटलं मी 2 वर्ष शिकवतो, आणि मग बघतो. नाही आवडलं तर मी परत येईन. So, दॅट डिडंट हॅपन. चेंज नाही केलं. टीचिंग वॉज कनेक्टेड विथ फार्मसी. नॉट एट ऑल. नाही. वॉज कनेक्टेड टू माय मास्टर्स इन मॅनेजमेंट. पण फार्मसीमध्ये मी 5-7 वर्ष इथे काम केल्यामुळे मी मार्केटिंग अँड सेल्समध्ये होतो. तो सगळा एक्सपिरियन्स अजूनही कामी येतो शिकवायच्या. की तुम्ही जेव्हा सिनियर मॅनेजर्सशी डील करता किंवा शिकवता त्यांना, त्यांची कॉन्व्हर्सेशन लँग्वेज असते ती मला येते, कारण मी 7 वर्ष ते काम केलेलं आहे ऑलरेडी. सो दॅट इज सो इट्स अ होल लॉट ऑफ कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट स्किल्स दॅट यू अक्वायर ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. आणि मग ती सगळी कुठे ना कुठेतरी तुम्हाला कामी येतात, असं होतं ते. 10वी झाल्यानंतर तू 12वी केली. 12वी केल्यानंतर तू फार्मसीला गेलास. हा तू अगोदरच विचार करून ठेवला नाही, होता? मला केमिस्ट्री आवडायचं भयंकर. शाळेत पण 12वीत पण मला केमिस्ट्री आवडायचं. तर कोणतरी म्हणालं की केमिस्ट्रीच करणार असेल तर प्युअर केमिस्ट्री कर, किंवा बाबांना कोणतरी सांगितलं की फार्मसी नावाचा एक प्रकार असतो, मला माहीत पण नव्हतं. त्याच्यामध्ये खूप सारं केमिस्ट्री लागतं, विच इज ट्रू. पण त्याच्यामध्ये बायोलॉजी पण लागतं, ते करूया. हे 12 वाजले. हॅपी न्यू इयर. नाही 5 मिनिटं 5 मिनिटं 12 हे बाकी सो फायनली वी आर इन. आपण एक शॉर्ट ब्रेक घेऊन केक अरेंज करूया चला, काय करायचं? हो. 2019. आणि